एक शेतकरी देशात व्हायरल, 2 लाखांच्या गोळ्या खाऊन बरा न झालेला आजार एका पानामुळे बरा झाला। एक 80 वर्षाचे वृद्ध शेतकरी ज्यांना 50हून अधिक आजार होते ते बरे झाले या झाडाच्या पानामुळे। या शेतकऱ्यांनी या झाडाची पानं त्या गावातील लोकांना चारली आणि त्यानंतर हा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल झाला। संपूर्ण गावाची रक्त चाचणी केल्यानंतर उघडकीस आल्या धक्कादायक गोष्टी। आजोबांना थकवा येणं, चक्कर येणं, हृदयात ब्लॉकेज, शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हाडांचे असे तब्बल 50हून अधिक आजार। पण या शेतकऱ्यांनी झाडाची ही अशी वस्तू खाल्ली, त्यानंतर जो चमत्कार झाला त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण झाले। शेतकरी आजोबांनी ही पानं त्यांच्या गावातील तरुण मुलांना, महिलांना तसेच लहान मुलांना खाऊ घातली, तर त्या सर्वांचेही आजार बरे झाले। आता त्या गावात कुणीही आजारी पडत नाही। आयुर्वेदाचा खजिना या शेतकरी आजोबांना सापडला, तो आता जगासमोर आलाय। 2 लाखांच्या औषधांपेक्षा ही पॉवरफुल गोष्ट जी निसर्गातच उपलब्ध असते हे जगाला आता माहिती झाले। मग कोणती ती अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे हजारो आजार बरे होतात? कोणती ती अशी झाडं आहेत की जिच्यात अंडी, मटन, काजू, बदाम यांच्यापेक्षा 100 पट जास्त ताकद आहे? जी गोष्ट एकदा खाल्ली की सर्व आजार बरे होतात। काय आहे ते नाव त्या गोष्टीचं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा चमत्कार घडलाय जेव्हा एका आजोबांनी चुकून एक पान खाल्लं आणि ज्यामुळे 2 लाख रुपयांच्या गोळ्या खाऊनही बरा न झालेला आजार एका झटक्यात बरा झालाय। एक शेतकरी आजोबा ज्यांचं नाव नामदेवराव, ज्यांनीच या वनस्पतीचा शोध लावलाय। संपूर्ण जगात एक आश्चर्याचं वातावरण निर्माण झालं, कारण की ही पानं जर त्यांनी खाऊन त्यांचा आजार बरा झाला असता तर ही गोष्ट व्हायरल झाली नसती। पण त्यांच्या गावातल्या सगळ्या लोकांना पानं चारली आणि त्यांच्या रक्ताचे नमुने अमेरिकेला पाठवण्यात आले आणि त्यांच्या रक्तातून खरंच या पानाची जी आहे ती गोष्ट समोर आली। मग नेमकं ती वस्तू काय आहे, ती वस्तू कशी खायची, आजार कसे बरे होतात, डॉक्टर नेमकं याच्यावर काय म्हणाले, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 2 वर्ष मागे जावं लागेल। एका छोट्याशा गावात राहणारे वृद्ध शेतकरी नामदेवराव, त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच वारली होती। ते एकटेच राहायचे। त्यांच्या मुलाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांच्या मुलाकडून त्यांना फारशी मदत मिळत नसे। पण 80 वर्षाचे नामदेवराव मेहनती होते, पण वय आणि पत्नीच्या जाण्यामुळे त्यांना आलेला एकाकीपणा त्यांच्या शरीरावर आणि मनावर जबर परिणाम करत होता। साधारण 2 वर्षापूर्वी, म्हणजे हा शोध आज लागलाय, पण 2 वर्षापूर्वी नामदेवरावांच्या एक प्रॉब्लेम त्यांच्या शरीरात सुरू झाला। एक प्रॉब्लेम वाढत होता। अचानक त्यांना पहिल्यांदा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला। आता सुरुवातीला त्यांच्या मुलांनी दुर्लक्ष केलं, ते म्हटले वय वाढले त्याच्यामुळे कदाचित गुडघे दुखत असतील। पण हळूहळू त्यांचं अंग दुखायला लागलं, त्यांना आता थकवाही वाढू लागला होता। 2 वर्षापूर्वी त्यांना चालता येणंही मुश्किल झालं होतं, कामाची शक्तीच उरली नव्हती। रक्ताची तपासणी केली तेव्हा त्यांच्या रक्तात हिमोग्लोबिनची पातळी अत्यंत कमी झाल्याचं आढळलं। त्यांना हृदयविकार जडल्याचं लक्षात आलं। त्यांच्या हृदयाशेजारच्या एका नसेमध्ये मोठे ब्लॉकेजेस सापडले होते। शरीरात कमजोरी होती। डॉक्टरांनी मोठ्या शहरात उपचारासाठी जायचा सल्ला दिला। आता त्यांनी कसे तरी पैसे जमवले, उधार उसनवारी केली। नामदेवराव शहरात आले। इथे 2 लाख रुपयांपेक्षा जास्तीचा खर्च त्यांनी केला। औषध उपचार केले, 60 स्कॅन, वेगवेगळे फोटोज काढले, पण काही फायदा झाला नाही। उलट औषधं खाल्ली आणि त्यानंतर त्यांना नेहमीचा जो थकवा जाणवायचा तो वाढला। आता त्यांना चक्कर येऊ लागली होती, अंगदुखीचा त्रास होऊ लागला होता, मरणप्राय वेदना सुरू झाल्या होत्या। त्यांच्या मनात आता निराशेने घर केलं होतं। पण म्हणतात ना, गरिबीच्या मदतीला नेहमी देव धावून येतो। नामदेवराव हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते। दरवर्षी वारी करायचे, पण यावर्षी त्यांची परिस्थिती, शरीराची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे वारीला त्यांना जाता आलं नव्हतं। ते दररोज देवाचा धावा करायचे आणि अखेर देवाने त्यांना एका वनस्पतीचा शोध लावून दिला। एकदा घडलं असं की एक अशी घटना त्यांच्या सोबत घडणार होती की जिच्यामुळे आयुर्वेदाच्या एका अथांग अशा जादुई वस्तूचा शोध लागणार होता, ज्याचा फायदा सगळ्यात आधी त्यांच्या गावाला होणार होता आणि संपूर्ण देशामध्ये ते व्हायरल होणार होते। या गोष्टीचा शोध लागल्यानंतर त्यांच्या गावात आजारी पडणे हा मुद्दाच त्या ठिकाणी राहणार नव्हता आणि ते गाव व्हायरल होणार होतं। शेतकरी आजोबा कसे तरी दिवस काढत होते। ते शेतीत नेहमी काम करायचे। शेतीत त्यांचा कसा तरी दिवस जायचा, पण ते घरापासून शेतात जाईपर्यंत देखील त्यांच्या हाडांना भरपूर त्रास होत होता। त्यांना बऱ्याच वेळा ताप यायचा, अंगात थकवा जाणवायचा, हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे त्यांना चक्रा येत असायच्या। त्यांना कळत नव्हतं काय करावं।
डॉक्टरांनी डायरेक्ट ते म्हणाले की तुम्ही अजून औषध उपचार घ्या, पण ते म्हणायचे आता माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले नाही, मला काय करावं समजत नाही. त्यांनी शेजारी पेजारी जे बुवा बाबा होते, आयुर्वेदिक तज्ज्ञ होते, त्यांना देखील बघितलं, बाहेरचं पाहिलं, धार्मिक गोष्टींची अडचण आहे का तेही पाहिलं, पण काही सापडत नव्हतं. अखेर एके दिवशी त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला होता. सकाळी ते उठल्यानंतर त्यांना जागेवरून उठताच येत नव्हतं, झोपेत तसेच पडून राहिले. एक सकाळ झाली, कसे तरी उठले, शेतात कामाला गेले. त्या दिवशी त्यांना इतका प्रचंड थकवा जाणवत होता की तो याआधी कधी जाणवला नव्हता, कारण की आज रात्री त्यांच्याकडून ती अशी अविश्वसनीय गोष्ट घडणार होती, जो चमत्कार घडणार होता, ज्याची कल्पनाच कुणाला नव्हती. संध्याकाळ झाली. संध्याकाळी त्या दिवशी नामदेव घरात अंगणात कसे तरी येऊन बसले. त्यांच्या हातापायाला प्रचंड मुंग्या येत होत्या, चक्कर येत होती. त्यांना काय करावं कळत नव्हतं. त्यांनी काय केलं, त्यांना वाटलं आता काहीतरी खाऊन घेऊया. त्यांनी पाहिलं, गावात त्यांच्या घरात तो मुलगाही नव्हता, मुलाची पत्नी बाहेर गेली होती. आता कोण खायला देणार त्यांना समजत नव्हतं. 2-3 दिवस त्यांचा मुलगा सून येणार नव्हती, मग काय खावं याची भ्रांत पडली होती. ते स्वयंपाक घरात गेले. त्यांनी पाहिलं, शोधाशोध केली, ना भाकरी होत्या ना चपाती ना कुठली भाजी होती. त्यांनी पाहिलं, स्वयंपाक घरामध्ये 2-3 वस्तू दिसल्या. त्यांनी काय केलं, त्या 2-3 वस्तू एकत्र केल्या. संध्याकाळ झालेली होती, लाईट नव्हती, प्रकाश नव्हता, अंधार पडलेला होता. त्यांनी त्या 2-3 भिजून ठेवलेल्या गोष्टी होत्या, कुठल्या तरी धान्यासारख्या दिसल्या, त्या त्यांनी एकत्र केल्या. त्या थोड्याशा चगळल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की एक कांदा होता. एक कांदा त्यांनी तो फोडला, कांद्याचे बारीक तुकडे केले. एक टोमॅटो सापडला, तो देखील टाकला. पोटात भुकेची आग होती. वेदनाने हैराण झालेले नामदेवराव उठले. त्यांनी ते 3 पदार्थ एका भांड्यात घेतले. शिल्लक राहिलेला कांदा टोमॅटो त्याच्यात टाकला, थोडं मीठ टाकलं आणि खायला सुरुवात केली. खात असतानाच गावातली 3 तरुण मुलं त्यांच्याकडे आली. 3 तरुण पोरं त्यांच्याकडे आली. बाबांची विचारपूस करायला आली होती. त्यांना पाहिल्यानंतर नामदेवरावांना आनंद झाला. ते म्हणाले, बाळांनो बरं झालं आले, काही समजत नव्हतं मला. तर ते म्हणाले, बाबा काय बनवलंय, बाबा काय खायला बनवलंय? बाबांनो काही नाही, जे सापडलंय ते काहीतरी एकत्र केलं आणि बनवलंय. त्या बाबांनी एक एक घास त्या मुलांना खायला दिला. ते म्हणाले, खा, हा देवाचा प्रसाद आहे, बाबांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. त्या मुलांनी तो एक एक घास खाल्ला, पण त्या मुलांना माहिती नव्हतं की ती वस्तू खाल्ल्यानंतर जो चमत्कार होणार होता तो बाबांनाही होणार होता आणि त्यांना देखील होणार होता, आणि ज्याची चर्चा संपूर्ण देशात होणार होती. नामदेवरावांना आता ते खाल्ल्यानंतर दाट झोप लागली. गाढ झोपी गेले. नेहमीप्रमाणे सकाळी ते उठून रामकृष्ण हरी म्हणत, मला वेदना नको होऊ देऊ असं म्हणत असं म्हणायचे आणि देवाची प्रार्थना सुरू करायचे. पण त्या दिवशी सकाळी वेगळंच घडलं. सकाळी ते विजेच्या वेगानं उठून उभे राहिले. त्यांच्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा, गुडघ्यांची वेदना नष्ट झाली होती. अंगातला थरकाप थांबला होता. त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ही ऊर्जा कुठून आली त्यांना समजत नव्हतं. त्या दिवशी उत्साहात शेतीचं काम केलं. दिवसभर थकवा जाणवला नाही, चक्कर आली नाही, काही त्रास झाला नाही. पण त्यांच्या मनात एक प्रश्न होता की नक्की घडलं कसं? माझे सगळे आजार कसे काय बरे झाले? मला कमजोरी कशी काय जाणवत नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ते शहरातील डॉक्टरांकडे गेले. दवाखान्यात पोहोचल्यानंतर तिथं पाहिलं तर रात्री त्यांच्याकडे आलेले ते 3ही तरुण तिथेही बसलेले होते. आता नामदेवरावांनी डॉक्टरांच्या केबिन मध्ये गेले. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे विचारलं, बाबा काय दुखतंय, कुठे त्रास होतोय? तेव्हा नामदेवरावांचं उत्तर ऐकून डॉक्टरांना धक्का बसला. नामदेवराव म्हणाले, डॉक्टर मी माझं काही दुखत आहे म्हणून नाही आलो, माझं दुखणं अचानक कसं बरं झालं हे तुम्हाला विचारायला आलोय. डॉक्टरांना एक क्षण विचार केला की त्यांच्याकडे देखील 3 तरुण आले होते आणि ते देखील हीच माहिती सांगत होती की आमचे आजार बरे झाले. त्यांनी नामदेवरावांच्या चाचण्या करायला सांगितल्या. रिपोर्ट येईपर्यंत नामदेवराव त्या 3 तरुणांना शेजारी बसरले. तेवढ्यात त्यांनी विचार केला. त्यांनी त्या तरुणांना विचारलं, तुम्ही कशासाठी आलात? त्यातला एक तरुण म्हणाला, माझ्या रक्तातलं हिमोग्लोबिन कमी झालं होतं, मला चक्कर येत होती, पण तो त्रास अचानक कमी झाला. दुसरा तरुण म्हणाला, मला कमजोरी वाटायची ती बरी झाली. तिसरा म्हणाला, माझा शुगरचा त्रास एका रात्रीत संपला, आता मला काही त्रास होत नाही. तेवढ्यात सगळ्यांचे रिपोर्ट आले. डॉक्टरांनी पाहिले. डॉक्टर हादरले. चौघांना केबिन मध्ये बोलवलं. कसं झालं? तुमचे आजार सगळे कसे काय बरे झाले? तुमच्या रिपोर्टमध्ये हिमोग्लोबिन, शुगर, इतर रिपोर्ट सगळे नॉर्मल, तुमच्यात इतकी ऊर्जा कुठून आली? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारलं. नामदेवरावांना काही उत्तर द्यावं सुचत नव्हतं. तेवढ्यात त्यांच्यातील एक तरुण म्हणाला, जेव्हा डॉक्टर बाबा ज्यावेळेस जेवण करत होते तेव्हा आम्ही तिथे गेलो, त्यांनी काहीतरी बनवलं होतं, त्यांनी ते आम्हाला खायला दिलं, त्यानंतर आम्हाला बरं वाटू लागलं. डॉक्टरांना काहीतरी उलगडा होत होता. कोणत्या 3 गोष्टी एकत्र केल्या होत्या नक्की सांगा? नामदेवरावांनी डॉक्टरांना सांगितलं. तेव्हा नामदेवराव बोलू लागले, माझ्याकडे थोडेसे भिजलेले मूग होते, भिजलेले हरभरे होते आणि काही शेंगदाणे होते. त्यात पाण्याचा अंश मी काढला. टोमॅटो, कांदा, मीठ टाकून मी तो कसा तरी खात होतो. यातला एक एक घास या पोरांना दिला. डॉक्टरांनी हात लावला आणि म्हणाले, अरे वा, तुम्ही तर एक असा उपाय शोधून काढलाय जो लाखो रुपयांच्या औषधाची साथ देऊ शकत नाही. 3 गोष्टी इतकी ताकद आहे की तुम्हाला कल्पना नसेल. मग डॉक्टरांनी फायदे सांगायला सुरुवात केली.
डॉक्टरांनी 3 गोष्टींचे फायदे सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, मूग याच्यामध्ये फायबर, प्रथिनं असतात, याच्यामुळे पचनशक्ती सुधारते, शरीरातील कमजोरी दूर होते, वृद्धत्व लवकर येत नाही. दुसरी गोष्ट हरभरे, यात लोह आणि फॉस्फरस असल्यामुळे रक्तातलं हिमोग्लोबिन वाढतं, त्यामुळे थकवा, सुस्ती, अशक्तपणा दूर होतो. आणि तिसरी गोष्ट शेंगदाणे, यात प्रथिनं, कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे स्नायू मजबूत होतात, पचनशक्ती सुधारते, मेंदूचं कार्य चांगलं होतं. डॉक्टरांनी पुढे सांगितलं, हे 3 पदार्थ मोड आणून एकत्र करून यात कांदा, टोमॅटो टाकून खाल्ल्यास शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते, हिमोग्लोबिन वाढतं, ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि इतर आजार बरे होतात. अशा प्रकारे नामदेवरावांनी नकळत एका साध्या उपायाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 3 तरुणांचं आरोग्य सुधारलं. हेच या कथेनं दाखवून दिलं की महागड्या औषधांपेक्षा आपल्या घरातच काही गोष्टी असतात, साधे पदार्थ ज्यात आयुर्वेदिक शक्ती असते, म्हणजे याची माहिती बऱ्याच वेळा नसते. ते आपल्या आरोग्याला किती फायदेशीर ठरू शकतात याची कल्पना नसते. त्यामुळे नक्कीच आयुर्वेदात लिहून ठेवलेल्या या गोष्टींचा फायदा ठरू शकतो. हेच या घटनेतून आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला काय अनुभव आला या 3 गोष्टीविषयी नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.